नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की एकीकडे डोळ्यासमोर येतात अप्रतिम फलंदाजी, शानदार नेतृत्व आणि विक्रमांची मालिका, तर दुसरीकडे आठवतो भारतीय क्रिकेटला हादरवून सोडणारा सर्वात मोठा वार. हा खेळाडू म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन. 1984 मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या मैदानावर अझरुद्दीन यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यांनी 110 धावांची शानदार शतकी खेळी केली. पण त्यानंतर जे घडलं ते क्रिकेटच्या इतिहासातील आजही अद्वितीय मानलं जातं. पुढच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी अनुक्रमे 105 आणि 122 धावांची शतके झळकावली. म्हणजेच पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये सलग 3 शतके. आजपर्यंत जगातील कोणत्याही क्रिकेटपटूला हा विक्रम मोडता आलेला नाही. अझरुद्दीन यांची फलंदाजी म्हणजे जणू एक कला होती. त्यांचे मनमोहक ड्राईव्ह्स, मनगटी फटके आणि मैदानावरील सहज वावर चाहत्यांना मंत्रमुग्ध करून टाकायचा. केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही ते भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक ठरले. त्यांनी 47 कसोटी आणि तब्बल 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1990-91 आणि 1995चे आशिया कप जिंकले. तसेच 1996च्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवलं. दीर्घकाळ मोहम्मद अझरुद्दीन हे भारताचे सर्वात यशस्वी वन डे कर्णधार म्हणून ओळखले जात होते. पण 2000 साली त्यांच्या या तेजस्वी आणि गौरवशाली कारकिर्दीवर असा एक काळा डाग लागला ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं. मॅच फिक्सिंग. आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशिलावर आढावा घेणार आहोत. माहिती अशी बाहेर आली, अझरुद्दीन सोबत कोण कोण सहभागी होते, कोणत्या सामन्यांवर संशय होता, सीबीआयच्या तपासात काय निष्पन्न झालं, बीसीसीआयने काय कारवाई केली आणि शेवटी न्यायालयाने काय निर्णय दिला. सगळं काही स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एप्रिल 2000 मध्ये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक दिवसीय मालिका सुरू होती. त्याच काळात दिल्ली पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोन्ने आणि बुकमेकर संजय चावला यांच्यातील काही फोन संभाषणे इंटरसेप्ट केली. या संभाषणामधून मॅच फिक्सिंगचे धक्कादायक संकेत मिळाले. प्रकरण समोर आल्यानंतर हॅन्सी क्रोन्नेने कबूल केले की त्याने मॅच फिक्सिंगसाठी पैसे घेतले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत स्थापन करण्यात आलेल्या किंग कमिशन समोर क्रोन्नेने आणखी एक मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की 1996 मध्ये कानपूर कसोटी सामन्यादरम्यान मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्यांची ओळख भारतीय बुकमेकर मुकेश गुप्ता उर्फ यमके यांच्याशी करून दिली होती. ही बाब समोर येताच प्रकरण अधिक गंभीर बनलं. भारतीय सरकारने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने खेळाडू, बुकमेकर, अधिकारी, फिजिओ आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. अखेर 31 ऑक्टोबर 2000 रोजी सीबीआयचा बहुचर्चित अहवाल जाहीर झाला आणि भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा देशासमोर उघड झाला. आता पाहूया या प्रकरणातील प्रमुख खेळाडू कोण होते. अझरुद्दीन नंतर सर्वात मोठं नाव होतं अजय जडेजा. सीबीआय अहवालानुसार 1996 मध्ये अजय शर्मा यांनी जडेजाची ओळख बुकमेकर मुकेश गुप्ताशी करून दिली. त्यानंतर जडेजा अनेकदा यमकेच्या घरी गेला आणि मॅच फिक्सिंग मध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्याने नयन मोंगियालाही सोबत आणू शकतो असं सांगितल्याचा उल्लेख अहवालात होता. सीबीआयच्या निष्कर्षानुसार जडेजा अनेक बुकमेकर्सना पिच रिपोर्ट, हवामान, संघरचना, प्लेइंग 11 यासारखी गोपनीय माहिती पुरवत असे आणि त्याबद्दलचे पैसे घेत असे. 1999च्या न्यूझीलंड मालिकेदरम्यान एका चेन्नईतील बुकमेकर कडून त्याला तब्बल 412 फोन कॉल्स आल्याची नोंद तपासात समोर आली. विशेष म्हणजे अझरुद्दीन यांनी स्वतः सीबीआयला दिलेल्या जबाबात अजय जडेजा हा फिक्सिंग मधील त्यांचा प्रमुख साथीदार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर नाव समोर आलं नयन मोंगिया यांचं. सीबीआय समोर दिलेल्या निवेदनात अझरुद्दीन यांनी म्हटलं होतं, मी जेव्हा मॅच फिक्सिंग करायचो तेव्हा नयन मोंगियाला नेहमी सोबत घ्यायचो. विशेष आरोप 2 सामन्यांवर होते. 1996च्या टायटन कप मधील राजकोट सामना आणि 1999च्या पेप्सी कप मधील जयपूर सामना. या दोन्ही सामन्यांमध्ये मोंगियाने अत्यंत संथ फलंदाजी केल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय 1994च्या कानपूर वनडे मध्ये मनोज प्रभाकर यांच्यासोबत 48 चेंडूत अवघ्या 11 धावा काढल्यामुळेही संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र सीबीआयला अझरुद्दीनच्या जबाबाविषयी मोंगिया विरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाही. त्यामुळे माधवन समितीने त्यांना पूर्ण क्लीन चिट दिली. बुकमेकरशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त झाला पण मॅच फिक्सिंगचा थेट पुरावा आढळला नाही. या संपूर्ण प्रकारातील मुख्य बुकमेकर होता मुकेश गुप्ता उर्फ यमके.
सीबीआय अहवालानुसार अझरुद्दीन यांनी त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतल्याची कबुली दिली होती. याशिवाय अजय गुप्ता, ज्ञानचंद गुप्ता आणि निशित गोयल यांसारखे दिल्लीतील बुकमेकरही या नेटवर्कचा भाग असल्याचं समोर आलं. मध्यस्थ म्हणून माजी क्रिकेटपटू अजय शर्मा आणि भारतीय संघाचे फिजिओ डॉक्टर अली इराणी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. आता प्रश्न येतो, नेमक्या कोणत्या मॅचेस फिक्स झाल्याचा आरोप होता? सीबीआय अहवाल आणि अझरुद्दीन यांच्या प्राथमिक कबुलीनुसार 3 प्रमुख सामन्यांचा उल्लेख करण्यात आला होता. पहिला 1996 टायटन कप मधील राजकोट सामना आणि मुंबईतील अंतिम सामना. दुसरा 1997 पेप्सी कप मधील श्रीलंकेतील सामना. तिसरा 1999 पेप्सी कप मधील पाकिस्तान विरुद्ध जयपूर सामना. नंतर अझरुद्दीन यांनी हे सर्व आरोप नाकारले, पण तपास अहवालात या सामन्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणातील एक किस्सा विशेष चर्चित राहिला. एका सामन्यात अझरुद्दीन एका धावेवर बाद झाले. अजय जडेजा रनआउट झाला. सर्व काही कथित प्लॅन नुसार घडत होते, पण सचिन तेंडुलकर यांनी एक हाती सामना जिंकून दिला आणि बुकमेकर्सचा मोठा आर्थिक तोटा झाला. याशिवाय 1996च्या कानपूर कसोटीत हॅन्सी क्रोनेला बुकमेकरशी जोडणं, पिच आणि हवामानाची माहिती पुरवणं, संत फलंदाजी करणं अशा अनेक बाबींवरही आरोप करण्यात आले होते. सीबीआयचा अहवाल आल्यानंतर बीसीसीआयने के माधवन यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चौकशी केली. अखेर 6 डिसेंबर 2000 रोजी बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय शर्मा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. अजय जडेजा यांच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली, तर नयन मुंगिया आणि मनोज प्रभाकर यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून वगळण्यात आलं. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष AC मुथैया यांनी स्पष्ट सांगितलं की अझरुद्दीन यांच्या विरुद्ध पुरेसे आणि गंभीर पुरावे उपलब्ध आहेत. आता पाहूया सीबीआय अहवालानुसार अझरुद्दीन यांची नेमकी भूमिका काय होती. कर्णधार असल्यामुळे संघातील महत्त्वाचे निर्णय त्यांच्या हातात होते. सीबीआयच्या मते ते बुकमेकर्सना संघरचना, प्लेइंग 11 आणि इतर गोपनीय माहिती पुरवत होते. काही खेळाडूंना फिक्सिंगसाठी तयार करण्याचं कामही त्यांनी केल्याचा आरोप होता. मुकेश गुप्ताकडून 50 लाख रुपये स्वीकारल्याचा उल्लेख तपासात होता. तसेच विविध बुकमेकर्सकडून शॉपिंग, हॉटेल बिल आणि इतर स्वरूपात आर्थिक लाभ घेतल्याचाही आरोप करण्यात आला होता. सर्वात गंभीर आरोप म्हणजे त्यांनी हॅन्सी क्रोनेला भारतीय बुकिंग सक्रीडशी जोडण्याचं काम केलं. सीबीआयने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केलं की भारतीय क्रिकेटमधील या बेकायदेशीर जाळ्याचा विस्तार होण्यात अझरुद्दीन यांची भूमिका महत्त्वाची होती. पण या कथेचा शेवट इथे होत नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी बीसीसीआयच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आणि तब्बल 12 वर्षापर्यंत म्हणजेच 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील आजीवन बंदी रद्द केली. न्यायालयाने म्हटले की बीसीसीआयची प्रक्रिया नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धरून नव्हती. संबंधित नियमांचं योग्य पालन करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे बंदीचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाने अझरुद्दीन यांना मॅच फिक्सिंग प्रकरणात पूर्णपणे निर्दोष घोषित केलं नाही. न्यायालयाने फक्त बीसीसीआयची प्रक्रिया चुकीची असल्याचं सांगत बंदी रद्द केली. मित्रांनो, मोहम्मद अझरुद्दीन प्रकरण हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक मानलं जातं. या घोटाळ्यानंतर क्रिकेट प्रशासन पूर्णपणे बदललं. ICCIने अँटी करप्शन युनिट स्थापन केलं आणि मॅच फिक्सिंग विरोधातील नियम अधिक कठोर करण्यात आले. आज मोहम्मद अझरुद्दीन राजकारणात सक्रिय आहे, पण त्यांच्या क्रिकेट कीर्तीकडे पाहताना 2 गोष्टी कायम आठवल्या जातात. एक म्हणजे त्यांची अप्रतिम फलंदाजी आणि विक्रमी नेतृत्व, आणि दुसरी म्हणजे मॅच फिक्सिंगचा कायमस्वरूपी वाद. तुम्हाला काय वाटतं? अझरुद्दीन खरोखर दोषी होते की बीसीसीआयने घाईघाईत चुकीची प्रक्रिया वापरून निर्णय घेतला होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच क्रिकेटमधील थरारक, वादग्रस्त आणि ऐतिहासिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.